लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला खात्यात जमा होणार पैसे। राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, पण तुम्ही तुमच्या या दादाला हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यशाली भाऊ, भाग्यशाली दादा बनवलं। या वर्षीची राखी पौर्णिमा मी कधीही विसरू शकणार नाही। तुम्ही दिलेल्या प्रेमानं आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासानं माझी जबाबदारी आता लाख पटीनं वाढली आहे। तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, तुम्हाला लाभ आणि त्यातून बळ देण्यासाठी तुमचा दादा तसोभर देखील कमी पडणार नाही, हा माझा वादा आहे आणि तो मी शेवटपर्यंत निभावणार। 3 महिन्यापूर्वी जेव्हा मी महायुतीच्या सरकारच्या वतीनं राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा मी शेतकरी, कष्टकरी, युवक युवती आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या। तुमचा हा दादा नुसत्या योजनांचा घोषणा करून थांबला नाही, तर त्या योजनांची अंमलबजावणीसुद्धा केली। या सर्व योजनांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। माझ्या लाडक्या बहिणींना, मायमाऊलींना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे सगळ्यात मोठं पाऊल होतं। दुर्दैव आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल। हे राज्यातील मायमाऊली आणि बहिणींच्यासाठी उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल असेल, याची माझ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी। याला जोडूनच मी अजून एक महत्त्वाची गोष्ट माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की माझ्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी, मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यास मदत करणाऱ्या लाडक्या बहीण योजनेला विरोधक बंद करण्याचं स्वप्न बघत आहेत, परंतु तुम्ही बांधलेल्या आणि पाठवलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो, तुमचा दादा ही योजना बंद होऊ देणार नाही। तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला खात्यात जमा होणार पैसे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यांना आता 2 हप्ते एकत्रित देण्याचे नियोजन सरकारने केले आहे। त्यासंबंधीची बातमीसुद्धा आली आहे आणि GR सुद्धा आलेला आहे। मागच्या रक्षाबंधनाच्या वेळीसुद्धा लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितरित्या देण्यात आले होते। त्याचप्रमाणे आता सुद्धा आदिती तटकरे यांनी सुद्धा माहिती दिली आहे। 2 हप्त्याची ओवाळणी रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना मिळणार आहे। अजित पवार यांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी हप्त्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले आहे। KYC जर केली नसेल तर KYC करून घ्यावी।